साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। देव धर्म देवळांचा प्रभाव अधिक वाढला आहे, तर विचारांचे दिवे विझले आहेत। त्यासाठीच विचाराची जागर होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी केलं। शनिवारी एमपी थिएटर संजय जोगीपटकर लिखित सोलापूरची दैदिप्यमान चळवळ या पुस्तकाचे प्रकाशन ज्ञानेश महाराव, महापौर श्रीकांचना यन्नम, कॉम्रेड अळम मास्तर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महाराव हे बोलत होते। यावेळी सोलापूर विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, लेखक संजय जोगीपेटकर, प्राध्यापक गौतम कांबळे, अण्णाराव पाटील, रवींद्र मोकाशी, इरफान शेख, रामभाऊ गणाचार्य, तानाजी ठोंबरे, दत्ता गायकवाड, अजीज नदाफ आदींची प्रमुख उपस्थिती होती। मागील काही वर्षापासून देशभरामध्ये बुवाबाजीचे प्रस्थ वाढले आहेत। बुवा सांगतील तो धर्म, बुवा बोलतील ते वचन आणि बुवा बोलतील ते म्हणणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे, असं म्हणत पाखंडी धर्मप्रचारकाच्या विरोधात एक नवी चळवळ उभा करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी केलं। की जे लाभार्थी असतात ते सगळ्यात मोठे गद्दार असतात। लाभ घ्यायचा, संघटन करायचं, लाभ घ्यायचा, परंतु द्यायची वेळ येते तेव्हा सत्यनारायणची पूजा घालायची, तेव्हा मरायला कोण संघटना येत नाही। काय आपण ते विसरलेली माणसं। ह्या देशामध्ये पहिली स्त्री शिक्षिका झाली, म्हणजे त्यांनी उल्लेख केलेला आहे आपल्या प्रस्तावनामध्ये की बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार केला, सावरकरांनी केला। आता सावरकर विज्ञाननिष्ठ असतील तर अवतार नावाची कल्पना कुठे झक मारायला येते तिकडे। विज्ञानाचा संबंध अवताराशी नाहीये, ह्या जन्माचा ह्याच जन्मात। परंतु आता गेले 30-40 वर्ष जशी गटारातली झाकणं उघडल्यानंतर, आमच्या मुंबईच्या बाजूला गटाराची झाकणं उघडल्यानंतर झुरळं बाहेर येतात, तसे बुवा महाराज बाहेर आलेले आहेत गेल्या 30 वर्षात। आणि ते सांगतील तो धर्म, ते सांगतील ते मानव्य, तो मानवी व्यापार, अशा पद्धतीने चाललेले। तर त्यांनी जसं सांगितलं की बुद्धाचा 9वा अवतार केला विष्णूचा, आपल्या ह्यांच्या गळ्यामध्ये जानू अडकून आमच्या विठोबाच्या, त्यालाही भ्रष्ट करून टाकला। आणि ते बसवण्णा आहेत, त्यांचं काय केलं ते तुम्ही बघितलं। आता फक्त बसवण्णा कोणाच्या अंगात येत नाही नशिबात, पण ते पण येत असतील हळूहळू। इथपर्यंत आपण घेऊन गेलेलो आहे गेल्या 30 वर्षामध्ये। आपण इतिहास संपूर्ण विसरलेलो आहे, त्यामुळे अशी पुस्तकं जरुरीची असतात। कारण का, मीनाक्षी सानेंनी जी लिहिलेले महिला चळवळ, मी अहिल्याबाई रांगणेकरांना बघितलेलं आहे। आता शिवसेनेच्या नेत्या भगव्या साड्या नेसून रणरागिणी म्हणून मिळवतात, ते रणरागिणी त्या नव्हत्या। अहिल्या रांगणेकरांनी जेव्हा 56 सालामध्ये ह्याला गेल्या तेव्हा आचार्य अत्रेंनी लिहिलेली ती कविता आहे रणरागिणी नावाची, अहिल्या रणांगणा चालली। पण आता काय कोणी मग आपलं भगवं बिगवं घातलं, सगळं झालं की पटकन रणरागिण्या झाल्या। रणरागिण्या अशा नाही तयार होत। रणरागिण्या कशा तयार होत असेल तर अहिल्या रांगणेकरांचं आयुष्य समजून घेतलं पाहिजे। BA ग्रॅज्युएट असलेली बाई 12 तास गिरण्यांमध्ये काम करायला लागायचं। आणि आज जे 8 तास नोकरी मिळते, 8 तासानंतर रोज आपल्या सगळ्यांना 7 तासाची, व्हाईट कॉलर्स वाल्यांना आणि कामगारांना 8 तासाची नोकरी, ते अहिल्या रांगणेकरांनी आणि कम्युनिस्ट पक्षाने 1942 सालात केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील चळवळीचा इतिहास जोगीपेटकर यांनी पुस्तक रूपात मांडून आजच्या युवकांना जाज्वल्य इतिहास पर्वणी उपलब्ध करून दिली आहे, असं म्हणत महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पुस्तकास आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या। उपस्थित बंधू आणि बहिणी, आज डाव्या परिवर्तनवादी चळवळीचे ज्येष्ठ सुराच्या हृदय सत्कार व पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित केलेला आहे। या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या माध्यमातून ज्या पुस्तकामध्ये आपलं सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या पुस्तकात वाचन करून त्या पुस्तकातील ज्ञान आपण सर्वांनी घ्यावे आणि सर्वजण ते पुस्तक घेऊन सर्वांनी आपण ज्ञान घ्यावे आणि शुभेच्छा देते। तसेच सर्व ज्येष्ठ जे चळवळीचं काम केलेलं आहे, ज्यांनी सत्याग्रहावर देशासाठी ज्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, अशा ज्येष्ठांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे, त्यांनाही शुभेच्छा देते। धन्यवाद।
नव्या पिढीला सोलापूर शहर आणि जिल्हा परिसरातील घडलेल्या चळवळीचा इतिहास समजण्याकरिता सोलापूरची दैदिप्यमान चळवळ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन कॉम्रेड अडम मास्तर यांनी व्यक्त केलं. च्या कामगार चळवळीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. फार मोठं संशोधन त्यांनी केलं, त्यांनी धडपड केली. पण सुरुवातीला सीटू या कामगार चळवळीच्या वतीनं कॉम्रेड संजय जोटपेटकर यांचं मी आभारी आहे. अशाच पद्धतीनं इतिहास तुम्ही लिहित चला. एक ना एक दिवस कामगार पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, याच्यावर मला विश्वास आहे. यावेळी समविचारी मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.